मंडळी नमस्कार. जरा जास्तच व्हायला लागलंय असं मला वाटतंय. म्हणजे बोलायला तोंड आहे, याला आहे आणि एक Facebookचं अकाउंट आहे, एक YouTubeचं अकाउंट आहे. कॅमेरा लावला, मोबाईल फोन लावला, समोर धरून बोलायला सुरुवात केलं, की झालं काम. आपण काहीही व्यक्त होऊ शकतो, असं वाटणारी काही टिनपाट मंडळी आणि या टिनपाट मंडळींच्या जोडीला यांच्याकडं तोंड आहे आणि ते काहीही बोलतात म्हणून दांडके घेऊन जाणारे पत्रकार आहेत, म्हणून बोलणारे काही टिनपाट भडगुंजे राजकारणी. उच्छाद मांडलाय, उच्छाद या लोकांनी. उच्छाद. अरे बोलताना काही सोयरसुतं, काही संबंध, काहीच नाही. अजित पवारांचा मृत्यू ज्याचं भांडवल करून तोंडसुख घेणाऱ्या घाणेरड्या लोकांच्या विषयी काय बोलावं? मी आज तुम्हाला वाटेल की मी कोणाविषयी का बोलतोय? तर मी कोणाविषयी यासाठी बोलतोय की त्या भांडूपच्या भडगुंजाच्या यादीमध्ये अनेक भडगुंजे स्थानिक पातळीवर निर्माण झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ करतोय यासाठी की या व्हिडिओची गंभीर दखल महाराष्ट्राच्या सायबर सेलनी घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या गृह खात्याने घ्यायला हवी आणि यावर योग्य ती कारवाई करायला हवी. हा माणूस बडबडतोय, बहकतोय म्हणून सोडून देता येणार नाही. याच्या बोलण्यात सत्य असेल तर त्याचाही शोध लावावा आणि असत्य असेल तर अशा लोकांच्या मुसक्या आवळून यांच्या तोंडाला मुंगसं बांधणं आवश्यक आहे. कारण हे समाजात नुसत्या अफवा पसरवत नाहीत, तर कदाचित घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, पक्षात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. एक काहीतरी मिस्ट्री नावाचं YouTube चॅनल आहे, ज्याला बोलताही येत नाही. म्हणजे त्याला सॅटेलाइट हा शब्द उच्चारता येत नाही. विमान हॅक झालं असं म्हणता येत नाही, तो इमान हॅक झालं म्हणतो. त्याचा क्लाउड डेटा असतो म्हणे दादाकडं काहीतरी, तो डिलीट केलाय असं त्याचं म्हणणं आहे. आणि विमान ऑपरेट करणारं रिमोट कंट्रोल बनवलं जातं असा याचा जावाई शोध आहे. म्हणजे EVM हॅक करणारं रिमोट ऐकून होतो, आता विमान हॅक करणारं रिमोट हे नव्यानं ऐकायला आलंय. मी याची एक वाक्य तुम्हाला नीट ऐकवतोय. याचा दावा असा आहे की दादाच्या शरीरात एक चिप होती, ती मिळू नये, कागदपत्र गायब व्हावीत, क्लाउड डेटा हॅक म्हणजे डिलीट करावा, यासाठी हे सगळं केलं गेलंय. एक वाक्य मी तुम्हाला नीट ऐकवतोय, एक वाक्य यासाठी की त्याच्या YouTube चॅनलवरचं हे आहे. त्यासोबत फोटो दिसतील तुम्हाला. हा दावा करतोय महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने खेळ केल्याचा. ऐका. झाला ज्या माणसाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसायचं स्वप्न होतं आणि ज्याच्या मार्गात अजितदादा हा सर्वात मोठा डोंगर उभा होता, तो या ठिकाणी डोंगरच काढून टाकण्याचं काम, फोडून टाकण्याचं काम एका व्यक्तीने केलं आहे. आज तोच माणूस सर्वात जास्त खोल्यामध्ये आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्याच रात्री एका फार्म हाऊसवर काही गुप्त लोकांनी बैठक देखील घेतल्या. त्या बैठकीमध्ये नेमका कसला विजय साजरा केला जात होता. आता याचा दावा आहे की एक रिमोट बनवण्यात आलाय आणि ते रिमोट न विमान पाडण्यात आलं. ऐका. त्या खाजगी विमानाचा ताबा एका सॅटेलाइटच्या सिग्नलद्वारे बाहेरूनच घेण्यामध्ये आला होता. असा रिमोट तयार करण्यामध्ये आला होता की दादाचं ते विमानाच्या ठिकाणी हॅक झालं होतं. म्हणजेच आता सगळ्यात हास्यास्पद दावा सांगतो. तो म्हणतोय की दादानी विमानातून डायरी फेकली. त्याचं ते थंबनेल बिमनेल सुद्धा दाखवतो. येडाय का रे? विमानाचा काच असतो का असा थुकल्यासारखा, तोंडातून पचकन थुकता येतं आणि डायरी काढून फेकता येते? इतकं सोपं वाटलं का विमानातून डायरी फेकली? दादा डायरी फेकतील का स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतील? दादाच्या अंगावर एक चिप होती, सिक्रेट चिप.
कुठं दंडात बसविल ती का हातात बसवली होती का काय काय? अरे मेलेल्या माणसाला तरी सोडा रे नादान लोकांनो, जरा ऐका हे. दादांना निरोप दिला जात होता तेव्हाच एका अज्ञात व्यक्तीने दादांच्या जवळ असलेल्या एका विशेष उपकरणाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील केला. असं बोललं जात आहे की दादांच्या अंगावर एक सिक्रेट चिप होती ज्यामध्ये अनेक बड्या नेत्यांचे काळे धंदे दडलेले होते. मला विमानाचा पायलट होताय, विमानाचा ड्रायव्हर असतो हे पहिल्यांदा कळलं. हा माणूस विमानाच्या ड्रायव्हरच्या हातात काही ठेवलं नाही हेही शब्द वापरतोय. सॅटेलाइटनं काय केलं आणि विमान हॅक कसं झालं तेही जरा ऐका. विमानाचा जो ड्रायव्हर होता त्याने शेवटच्या काही सेकंदात जे काही बोललं ते कोण तुमच्या अंगावर काटा नक्की येईल. ऐकलं? काय बोलावं या माणसांविषयी? हे जरा अति होत नाहीये का? म्हणजे उगाचच आपलं यूट्यूबचं अकाउंट आहे आणि आपण टाकलेलं लोक बघतात. 50-60 हजार लोकांनी बघितलं हो याला. 50-60 हजार लोकांनी बघितलंय. कधी कधी वाटतं की आपलं चांगलं सांगितलेलं 25,000 लोक बघत नाहीत आणि या असल्या उपटसुंबांना 50,000 लोक बघतात. यशस्वी यादव सायबरचे प्रमुख आहेत म्हणे. ते ऐकतील का, ते बघतील का आणि ते याच्यावर कारवाई करतील का? म्हणजे मला एक म्हणायचं आहे की तुम्हाला जर हे फेक आहे म्हणून करायची नसेल तर खरं आहे म्हणून कारवाई करा. तपासा हे खरंच होतं का? तो रिमोट कोण बनवलाय? दादाच्या अंगावर सिक्रेट चिप होती का? क्लाउड डेटा कसा डिलीट केला गेलाय? हे सगळं एकदा तपासून बघा. नाहीतर एकदा अति होत आहे म्हणून अशा लोकांच्या मुसक्या तळी आवरा. एक अजून कुठला तरी पत्रकार नावाने फेसबुक अकाउंट चालवतो. मला त्याचं नाव डिक्लेअर करायचं नाहीये. काही स्क्रीनशॉट दाखवतो. घात झाला ह्याचे 2-4 पोस्ट दाखवतो तुम्हाला. त्या जरा लाईनने बघून घ्या. काय बोगसगिरी करावी याला काही मर्यादा असते की नाही, एवढी हा बोगसगिरी माणूस करतोय. आणि यांच्याच पंक्तीत बसणारा एक भांडूपचा बडगुंजा दादांच्या मृत्यूनंतरही अपमान करायची एकही संधी सोडत नाही. भांडूपच्या बडगुंजाची काही वाक्य तुम्हाला मी ऐकवतो, ऐका. त्यांच्या कुटुंबाचा, खास करून शरद पवार साहेबांचा एक फार मोठा वारसा राजकीय लाभला. त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला. अजितदादांचं नेतृत्व हे पहिल्यापासून संघर्षातून निर्माण झालेलं नाही. लाठ्या खाल्ल्या, अमुक खाल्ल्या, पण त्यांना जी संधी मिळाली कुटुंबाकडून, मग शरद पवारांच्या वारशातून. ऐकलीत? म्हणजे अजित पवारांचं जे काही नेतृत्व आहे ते शरद पवारांच्यामुळं उभं आहे. नंबर 2, दादा संघर्ष करून उभे राहिलेले नेते नाहीत. त्यांना आयतं सगळं मिळालेलं आहे. आहे का नाही? पहिल्या 2 माणसांच्या रांगेतलाच हा भांडूपचा भडगुंजा. काय बोलावं या लोकांच्या विषयी? म्हणजे मी काही पत्रकारांच्या वरती बोलायला गेलो, काही मीडियाच्या वरती बोलायला गेलो तर आपल्या वाटेल त्या स्वरूपाच्या वक्तव्याला घेऊन ही माणसं बोलू लागली. मी एक गोष्ट सांगू, काय माणसाच्या मृत्यूनंतर ना जरा वेगळा विचार येतो माणसाच्या मनात. म्हणजे शरद पवारांच्या विषयी अॅनालायझरवरचे सर्वाधिक व्हिडिओ कोणाचे असतील तर शरद पवारांना विरोध केल्याचे असतील. सर्वाधिक व्हिडिओ मी सांगतोय. आणि शरद पवारांचा मी वैचारिक विरोधक आहे. शरद पवारांच्या धोरणाचा मी समर्थक होऊ शकत नाही हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. पण दादांच्या मृत्यूनंतर शरद पवारांची अवस्था बघितली, बोलताही येत नव्हतं, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा शरद पवारांच्या विषयी मनात सहानुभूती निर्माण झाली. एक कातर भावना निर्माण झाली. कारण आपला माणूस गमावल्याची वेदना, दुःख शरद पवारांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अरे माझ्यासारखा कट्टर विरोधक सुद्धा, अनेक विरोधकांना सुद्धा दादांचं अकाली जाणं कातर करून गेलं. अनंताचा पुत्र अनंताच्या प्रवासाला निघाला असं म्हणावं लागलं आणि विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करावी वाटली. ही आंतरिक भावना तुमच्यात कशी येत नाही रे दुष्टांनो? याचंही राजकारण करावं, यातही पोळी भाजावी असं तुम्हाला वाटतं तरी कसं? टोमणे मारणे, सारखं वाकडं बोलणे, या गोष्टी तुम्हाला सुचतात तरी कशा? भांडूपच्या बडगुंजांनी तर एकही संधी सोडलेली नाहीये.
आणि तो या यूट्यूब चॅनल आणि स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्या पत्रकार नसलेल्या माणसासारखा कॉमन वाटतोय. तुम्हाला काय वाटतंय? हे अति होतंय ना? अति होत असेल तर याबाबतच्या तक्रारी करायलाच हव्यात. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज